ठीक, बिल्कुल सबको सबको बिल्कुल बिल्कुल सर. आणि आपण आता बघत आलेलो आहोत की आएंगे बदल हो जाएगा. ठीक है. देखो 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 साहब, ऐसी कांग्रेस देख रही नहीं, पुराने लोग बुलाते नहीं आप लोग. थोड़ा बहुत आता अभी ऐसा नहीं होगा. मैं जिम्मेदारी लेता हूँ. जमाने का है मैं आज ही पता है मुझे. बर आता जाऊ दे आता. बुलाते नहीं करते तो क्या कांग्रेस बनी है आगे. 1-2 मिनट में बाद में बात करू. में भरोसा रखो. अभी क्या आता काय झालंय, हे मागं जे काही घडलंय, कोण आलंय कोण गेलं, कोण काहीतरी झालं, कुठल्या तर आमिषा पोटी कोणाला तर मतदान केलं वगैरे वगैरे, हे सगळं झालं. थोडं आम्ही सुद्धा मागं का पडलो. काँग्रेसच्या पदनियुक्ती कार्यक्रमात नाराजीचा स्फोट, ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी नेत्यांना सुनावले खडे बोल. जालना. काँग्रेस पक्षाच्या पदनियुक्ती कार्यक्रमात पक्षातील अंतर्गत नाराजी उघडपणे समोर आली. नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीची घोषणा होत असताना अनेक ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी आपली नाराजी व्यक्त करत नेतृत्वावर तीव्र टीका केली. कार्यक्रमादरम्यान काही वरिष्ठ कार्यकर्त्यांनी मंचासमोरच उभे राहून पक्षासाठी अनेक वर्षे काम करूनही दुर्लक्ष झाल्याचा आरोप केला. आम्ही 40 ते 50 वर्षे पक्षासाठी रात्रंदिवस झटलो, आंदोलनात सहभागी झालो, निवडणुकांमध्ये पक्षासाठी काम केले. मात्र पदनियुक्तीच्या वेळी आमच्यासारख्या जुन्या कार्यकर्त्यांना डावलून नवख्या लोकांना संधी दिली जात आहे, अशी खंत संतप्त कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. कार्यक्रमातील या घडामोडींमुळे काही काळ वातावरण तणावपूर्ण झाले होते. उपस्थित नेत्यांनी कार्यकर्त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी सर्वांना न्याय दिला जाईल आणि नाराज कार्यकर्त्यांच्या भावना वरिष्ठ नेतृत्वापर्यंत पोहोचवल्या जातील, असे आश्वासनही देण्यात आले. दरम्यान, या प्रकारामुळे काँग्रेसमधील अंतर्गत खदखद पुन्हा एकदा चर्चेत आली असून आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षातील गटबाजी आणि नाराजीचे राजकारण उघड झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. पक्ष नेतृत्व या नाराजीवर कसा तोडगा काढते, याकडे आता कार्यकर्ते आणि राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले आहे. लोक तुफान डिजिटल. अशफाक पटेल. काँग्रेसच्या पदनियुक्ती कार्यक्रमात नाराजीचा स्फोट, ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी नेत्यांना सुनावले खडे बोल. जालना. काँग्रेस पक्षाच्या पदनियुक्ती कार्यक्रमात पक्षातील अंतर्गत नाराजी उघडपणे समोर आली.